नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची अपडेट आहे. तर लाडक्या बहीण योजनेमधून 5 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये कोणकोणत्या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता आदित्यताईंनी लाडकी बहीण योजनेविषयी काय माहिती दिलेली आहे ट्विटरद्वारे. तर पहा या ठिकाणी दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. तर पहा यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे. तर पुढे पहा, अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे. जेवढ्या महिला इथे अपात्र ठरलेल्या आहेत यांचे विवरण खालीलप्रमाणे दिलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000, कुटुंबातील सदस्याच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1,60,000, एकूण अपात्र महिला 5 लाख. तर पहा, संजय गांधी निराधार योजनेचा ज्या महिला लाभ घेत होत्या अशा 2,30,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. वय वर्ष 65 पेक्षा जास्त वयांच्या महिला लाभ घेत होत्या अशा 1,10,000 महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेचा लाभार्थी असलेल्या, स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या 1,60,000 महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. तर अशा एकूण अपात्र महिला 5 लाख यामध्ये अपात्र ठरलेले आहेत. तर अशा प्रकारची माहिती आदित्यताईंनी ट्विटरद्वारे दिलेली आहे.